हरिओम. तुकाराम गाथा. अभंग आहे. पोटापुरते काम परी अगत्य तो राम, कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा, तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी सकळ. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकारामबुवा महाराजांनी या अभंगामध्ये आयुष्य कसं जगावं आणि त्याच वेळी जीवनही कसे जगावे ते विशद केले आहे. या दोहोच्या संयुक्त आचरणामधून प्राप्त देहाचा सार्थ आनंद घेत परमार्थ साध्य करत मुक्त कसे व्हावे याचा हा उपदेश केला आहे. या उपदेशाचा विशेष असा आहे की येथे तुकारामबुवा आपल्याला याच जन्मी याच देही मुक्त व्हायचा, त्या योगे याच जन्मी याच देही पुढील जीवन प्रभुविभूची सेवा करत या विलोभनीय अप्रतिम सृष्टीचा परमानंद कसा घ्यावा याचा मार्ग दाखवित आहेत. यासाठी आपले सद्य गतजन्मांचे संपूर्ण संचित संपविणे आणि याच वेळी याच जन्मी याच देही नवीन संचित निर्माण न होणे, नवीन संचिताची भर न करणे हे फार अगत्याचे आहे. एरवी याच देही याच जन्मी मुक्ती आणि जीवनानंद असे दोन्हीही घेणे शक्य होणार नाही. यास्तव तुकारामबुवा याचेही नियोजन कसे करावे ते आपल्याला सांगत आहेत. मानवी देह अत्यंत दुर्मिळ आहे. तो 84 लक्ष इतक्या देहांनंतर प्राप्त झाला आहे. तसेच मानवी देहाला अनन्य बुद्धी, आकलनशक्ती, कल्पनाशक्ती प्राप्त झालेली आहे. यास्तव जीवनामध्ये प्राधान्य कशाला द्यावे आणि आवश्यक असलेले गौणही कसे सांभाळावे, आपला अत्यंत मर्यादित असलेला वेळ कसा सत्कारणी लावावा, यासाठी काय करावे हेही तुकारामबुवा आपल्याला सांगत आहेत. तुकारामबुवा म्हणतात, पोटापुरते काम. कोणतीही नैसर्गिक गोष्ट वर्तुळ पूर्ण होऊन संपन्न होते. बी जमिनीत कोंब फुटून उगवते, त्याचे रोपटे, झाड, खोड तयार होते. त्याला फांद्या, उपफांद्या, पाने, फुले, फळे लगडतात. याचवेळी ते वर्तुळ पूर्ण होते आणि पाने, फुले, फळे, झाड सोडून देते. त्या फळामधील बीपासून पुन्हा कोंब, रोपटे, खोड, फांद्या वगैरे पुन्हा सृजन सुरू होते. उत्पत्ती, स्थिती, लय आणि पुन्हा उत्पत्ती, स्थिती, लय आणि पुन्हा असा हा निसर्गाचा सृष्टीनियम आहे. त्याप्रमाणे कालचक्रमेणं सर्व काही सतत होत राहते. ही सतत घडत असलेली प्रक्रिया आहे. अनादी काळापासून हे सुरू आहे. हाच नियम जीवसृष्टीलाही लागू आहे. देहादी इंद्रियांच्या माध्यमामधून या नियमाची पूर्तता होते. आपला देह पंचमहातत्वांपासून निर्माण म्हणजे उत्पत्ती झालेला आहे. ह्याला आणखी अन्न, औषधी या 2 महातत्वांची जोड मिळते आणि या सप्तमहातत्वांमुळे त्याची जोपासना म्हणजे स्थिती होते. मातेच्या उदरी औषात्मा वास्तव्याला येतो आणि तो तेथे जीव निर्माण करतो. तो जीव देह धारण करतो. यामुळे देह मूलतः जड, निर्जीव, मढे, कलेवर आहे. त्यात औषात्म्यामुळे जीवाच्या माध्यमामधून प्राण किंवा प्राणवायू किंवा चैतन्य सळसळू लागते. यामुळे तो जीवित असल्यासारखा वाटू लागतो. हे असे जरी असले तरी देहाचे फार मोठे महत्त्व आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे मानवी देही येथील जीवसृष्टीचे वर्तुळ पूर्ण व्हायचे असते. त्यासाठी मानवी देहाला अन्य जीवसृष्टीपेक्षा अनन्य बुद्धी, स्मृती, आकलनशक्ती, कल्पनाशक्ती, कुतूहल, संशोधक वृत्ती, व्यक्त व्हायची उर्मी इत्यादी दिलेली आहे. या सर्वांचा उपयोग करून मानवाने आपण जीव निर्माण करणारे औषात्मा आहोत याचा शोध घ्यावा. यथाकाळी ते स्वरूप प्राप्त करावे आणि देहधारणेपासून मुक्त होऊन एका औषात्म्याची ही वैश्विक यात्रा पूर्ण करावी अशी अपेक्षा या मानवी देही आहे. मानवी देहाच्या अनन्यसाधारणतेमुळे
हे फक्त मानवी देहेच शक्य आहे. यामुळे मानवी देह जोपासणे, निरोगी ठेवणे, सुदृढ ठेवणे, कार्यक्षम ठेवणे, जीवित ठेवणे आणि मुक्तीच्या यात्रेला मार्गस्थ करणे हे प्रत्येक मानवाचे आद्य एकमेवाद्वितीय परमकर्तव्य आहे. यासाठी मानवी देहाची वर नमूद केलेली वैशिष्ट्ये उपयोगात आणावयाची आहेत. त्यांची योजना फक्त मानवी देहे याचसाठी आहे. यापेक्षा अन्य प्रकारे अन्य जीवदेही वर्तन करून झाले आहे. त्यांची पुनरावृत्ती मानवी देह करून आपण मानव आहोत याचा विसर होऊ द्यायचा नाही. यासाठी तुकाराम बुवा सांगतात, पोटापुरते काम. मानव काम का करतो? कशासाठी करतो? धन मिळवण्यासाठी तो प्रामुख्याने काम करतो. त्यायोगे अन्न, वस्त्र, निवारा या देहाच्या ज्या 3 अत्यावश्यक गरजा आहेत त्या भागाव्या म्हणून तो धन मिळवतो. धन मिळाल्यावर त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा यासाठी वस्तुजगत उपलब्ध करता येते. येथे एक निराळीच गोष्ट घडते. असे अत्यावश्यक वस्तुजगत मिळविताना मानवाला तेथे अन्य वस्तू ज्या त्याला देहधर्मासाठी आवश्यक नाहीत त्याही उपलब्ध होऊ शकतात, याचाही आस्वाद घ्यावा अशी मानवाला अभिलाषा निर्माण होते. त्यासाठी जर त्याच्याकडे पुरेसे धन नसेल तर काम किती करावे याचा पोच सुटतो आणि तो काम जास्त करतो. येन केन प्रकारे जास्त धन मिळवितो. अशा प्रकारे अनावश्यक वस्तूंचाही उपभोग घ्यायची मानवाला सवय लागते. तेथेच काम किती करायचे, धन किती मिळवायचे, अनावश्यक उपभोग किती घ्यायचे याचा पाचपोच मानवाला राहत नाही. हे त्याचे आचरण नसून वर्तन असते. असे हे वर्तन त्याच्या स्वधर्माच्या स्वकर्माच्या विरुद्ध असते. अनावश्यक गरजा अंतहीन आहेत. यामुळे त्यासाठी धन कितीही मिळविले तरी ते पुरे होत नाही. संयम, विवेक, तारतम्य ढळते आणि त्यासाठी मानव नको ते दुष्कृत्य करायला बेधडक सुरुवात करतो. यामुळे अयोगिक वर्तन घडते. त्यामुळे दिवसेदिवस संचिताचे गाठोडे वाढत जाते. यामुळे ते संचित संपवण्यासाठी येथे पुनर्जन्म घ्यावा लागतो. त्या जन्मीही पुन्हा अनावश्यक वर्तन घडते. संचिताने संचित वाढत जाते. अशा प्रकारे मानव जन्ममृत्यूच्या न संपणाऱ्या फेऱ्यात अडकतो. या दुर्दैवी फेऱ्यामधून सुटका करून घेण्यासाठी एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे पोटापुरतेच काम करावे. त्यायोगे स्वधर्माने प्राप्त स्वकर्मच केले जाते. धन मर्यादित मिळते. अनावश्यक वस्तू खरेदी केल्या जात नाहीत. संचित झपाट्याने संपते. नवीन संचित निर्माण होत नाही. यायोगे आपली मुक्तीची यात्रा मार्गस्थ होते. आपण सुखदुःखातील सदानंदी जीवन जगतो. मानवी देहधारण्याचा जो एकमेवाद्वितीय उद्देश, त्यासाठी आपली प्रगती होते. यथाकाळी आपण मुक्त होतो. हे जरी सर्व सत्य असले तरीही यासाठी आपल्याला मुद्दामहून आणखी काही करावे लागते. तुकाराम बुवा पुढे म्हणतात, परी अगत्य तो राम. पोटापुरते काम करून अत्यावश्यक गरजा पूर्ण केल्याने मुक्तीची यात्रा मार्गस्थ होण्यासाठी त्या देहाचा उपयोग तशा प्रकारे करावा लागतो. कारण आपल्या देहामध्ये तीव्र संवेदना आहेत. त्यात मन महाभयावह आहे. ते देहाला वस्तुजगताचा अनावश्यक उपभोग घ्यायला उद्युक्त करते. चैतन्यामुळे देहादी इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र संवेदना आहेत. यामुळे अत्यावश्यक वस्तुजगत वापरत असताना देहादी इंद्रियांना एक प्रकारचे निराळे सौख्य मिळत असते. बरं वाटत असतं, मौज येत असते. यामुळे असे वस्तुजगत परत परत उपभोगावे असे देहादी इंद्रियांना वाटते. यासाठी त्यांना मन प्रोत्साहित करते. यामुळे जीवित राहण्यासाठी आत्मप्रेरणा नसतात. संचित संपवण्यासाठी आवश्यकता नसताना केवळ मौज म्हणून देहादी इंद्रिय असे उपभोग घ्यायला चटावतात. अशा वेळी संपूर्ण देहादी इंद्रियांना सौख्य मिळत असल्यामुळे आपलाही असा गैरसमज होतो की आपण देह आहोत.
देहाचे चोचले पुरविणे म्हणजे आपले जगणे, परंतु हे आयुष्य जगणे असते, हे भौतिक असते. यामुळेच तर आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. यास्तव ज्ञानाने जाणून घ्यावे की देह हे मढे आहे, अचेतन आहे. केवळ त्याला औषात्म्याकडून चैतन्य मिळत असल्यामुळे तो जीवित असल्यासारखा वाटतो, तो आभास असतो. एखाद्या खेळण्यामध्ये बॅटरी घातली की ते कसे तुरुतुरू पळू लागते. बॅटरी संपली की ते जराही जागचे हलत नाही, कारण ते मूलतः जड निर्जीव आहे. याचप्रमाणे आपला देह मूलतः जड निर्जीव आहे. आत्मचेतनेमुळे तो हालचाल करतो. तो मूलतः सजीव नाही, त्याचे चोचले हा मानसिक भाग आहे. हे जरीही कितीही सत्य असले तरी हेही विसरून चालणार नाही की मुक्तीसाठी सुदृढ, सशक्त, निरोगी देहाची नितांत आवश्यकता आहे. पोट दुखत असताना साधना उपासना करणे शक्य होणार नाही. अशक्त देहाने योगासने करणे शक्य होणार नाही. यास्तव बालपणापासून दररोज नित्य नियमित योगासने, प्राणायाम, ओंकार करून देह सुदृढ, सशक्त, निरोगी ठेवावा. त्याला सहज शक्य होईल अशी साधना उपासना करावी. या योगे मनाचे आपल्यावरील प्राबल्य, मनाचा आपल्यावरील प्रभाव नष्ट करण्यासाठी आपण जे मूलतः आहोत त्यात आपण आपल्याला रत करून घ्यायचे. आपण औषात्मा आहोत. औषात्म्याप्रत देहाच्या अंतःकरणामध्ये यात्रा होण्यासाठी साधना उपासना सांगितलेल्या आहेत. एक उदाहरण म्हणून सर्वात सोप्या अशा नामस्मरणाच्या उपासनेचा येथे तुकाराम बुवांनी उल्लेख केला आहे. साधना उपासना कोणतीही करावी, बरी औषात्म्याचा आणि जीवाचा योग जुळून आणावा, जेणेकरून मन, बुद्धी, स्मृती ही आपली तीनही अंतःइंद्रिये जीवाच्या नियंत्रणाखाली येऊन आत्मसेवेला रुजू होतील असे करावे. म्हणजे अनावश्यक उपभोग घेण्याचे मनातही येणार नाही. आपल्याकडून संपूर्ण योगिक आचरण होईल. संचित निर्माण होणार नाही. देहाला अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा देऊन जीवित ठेवणे हे जितके अगत्याचे आहे, तितकेच देहाला आत्मप्रवृत्त करून औषात्म्याच्या यात्रेला मार्गस्थ करणे हे महत्त्वाचे आहे. तर आणि तरच आपले मन आपल्या नियंत्रणात राहील. यासाठी तुकाराम बुवा पुढे सांगतात, कारणते हेच करी चित्ती पांडुरंग धरी. चित्ताला पांडुरंगाच्या सेवेला झुंपले पाहिजे, कारण चित्त हे सर्व अनावश्यक उपभोगांना आणि त्यापरत्वे संचित निर्माण होण्याला कारण आहे. योगाधिराज पतंजलींनी सूत्र सांगितले आहे, योग चित्तवृत्ती निरोधः. चित्ताच्या वृत्ती नियंत्रणात आल्या की औषात्म्याचा आणि जीवाचा योग जुळून येतो. येथेही तुकाराम बुवांनी चित्ताचाच उल्लेख केला आहे. चित्त ही मनाची बाह्य अवस्था आहे. पंचज्ञानेंद्रियांना बाह्य ज्ञान प्राप्त झाले की ते ज्ञान चित्त ग्रहण करते आणि ते अंतस्मनाला पुरविते. मेंदूकडून ज्ञानाचे विश्लेषण करून ते जीवात्म्याला प्रक्षेपित केल्यावर अंतस्मन त्याची वाटच पाहत असते. ते मधल्यामध्ये विश्लेषण ग्रहण करते आणि जीवात्म्याच्या निकट असलेल्या सूक्ष्म मनाकडून तेथे काय उपभोग घेता येईल याची माहिती घेऊन ती माहिती बाह्य मनाला पुरविते. जीवात्मा आत्मप्रेरणा जाणून कर्मेंद्रियांना आज्ञा देण्याआधी बाह्य मन म्हणजे ते चित्त उपभोगाची आज्ञा कर्मेंद्रियांना देऊन मोकळे होते. तेथे जीवात्मा हताश होतो, चित्तापुढे नामोहरम होतो. अशा या बाह्य मनाला म्हणजे चित्ताला पांडुरंगाचे भान जर असेल तर ते उपभोगांच्या नसत्या उचापती न करता पांडुरंगाच्या ध्यानात देहाला मग्न ठेवते. केवळ देहधर्मापुरताच कर्मेंद्रियांकडून कर्मयोग केला जातो. असे हे चित्त आध्यात्मिक वाचन, मनन, प्रवचन, कीर्तन इत्यादी वेळी अध्यात्मातच रममाण होते. या योगे मानवी देहधारणेचा जो एकमेवाद्वितीय उद्देश त्यासाठी देह सत्कारणी लागतो. जी वस्तू ज्या कामाकरता असते ती त्याच कामाला वापरली पाहिजे.
पेन कागदावर लिहिण्यासाठी तयार केलेले आहे. त्याने जर दगडावर लिहिलं तर ते नादुरुस्त होईल. याचप्रमाणे मानवी देह मुक्ती प्राप्त करण्यासाठीच धारण केलेला आहे. तो जर मानवेतर जीवांप्रमाणे वस्तुजगताच्या उपभोगांसाठी वापरला तर तो आजारी होईल, रोगी होईल, अल्पायुषी होईल. यामुळे काही सुटका होत नाही, कारण या देहाच्या दुरुपयोगाचे संचित औषात्म्याला लटकते. ते संपवण्यासाठी औषात्म्याला पुन्हा देह धारण करावाच लागतो. जेव्हा असे संचित संपुष्टात येते तेव्हाच मानवी देहामधून सुटका होते. मग असे अव्याहत जन्ममरण फेरे घेण्यापेक्षा वेळीच मानवी देहाचा योग्य कामाकरिता उपयोग करून मुक्त होणे हेच श्रेयस्कर आहे. पांडू याचा अर्थ आहे पांडुर, परमधवल, परमशुद्ध, परमपवित्र. रंग याचा अर्थ आहे रमणे, रंगणे, स्वारस्य, निर्माण होणे, एकरूप होणे. म्हणून पांडुरंग म्हणजे पांडू अधिक रंग याचा अर्थ आहे परमधवल, परमशुद्ध आणि परमपवित्र. यामध्ये रममाण होणे, रंगून जाणे, त्यातच एकरूप होणे, त्यातच समर्पित होणे. या ब्रह्मांडामध्ये परमधवल, परमशुद्ध, परमपवित्र एकमेव गोष्ट आहे आणि ती म्हणजे आत्मपरब्रह्म परमात्मा. त्यानेच पुंडलिकाच्या साक्षीने पंढरपुरी सगुण रूपामध्ये स्थायिक होऊन नाम धारण केले आहे पांडुरंग. तुकाराम बुवा पुढे सांगतात, प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा, तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी सकळ. या अभंगाची सांगता करताना तुकाराम बुवा म्हणतात, आपले सर्व बळ, कौशल्य, बुद्धी, स्मृती, आकलनशक्ती, क्षमता वापरून पांडुरंगाची सेवा करावी. यासाठी आपले जे प्रारब्ध आहे ते उपभोगून पूर्णपणे दूर करावे. इतके दूर करावे की जणू काही त्याचा आपल्याला हेवा वाटतो. असे न करणे म्हणजे ती आत्मप्रतारणा आहे, आत्मवंचना आहे, आत्महत्या आहे. कारण औषात्म्याने ज्या हेतूने हा मानवी देह धारण केला आहे त्याप्रमाणे ते आपले आचरण नाही, तर ते त्या विरुद्ध केलेले वर्तन आहे. ते आयुष्य जगणे आहे, जीवन जगणे नाही. पांडुरंगाची सेवा करायची म्हणजे काय करायचे तेही याचे समजून उमजून जाणून घ्यायचे आहे. कारण या बाबतीत महा गैरसमज आहेत. बाकी अन्य भौतिक विद्या अगदी सखोल शिकतात, परंतु स्वतःबद्दलचे ज्ञान सखोल अभ्यासत नाहीत. पांडुरंगी रंगण्याचे, रममाण होण्याचे, एकरूप होण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत. एक आहे योगमार्ग आणि दुसरा आहे भक्तिमार्ग. येथे मी विनम्रपणे सांगू इच्छितो की या मार्गाने सविस्तर मार्गदर्शन करणे येथे अपेक्षित नाही. यासाठी माझी अन्य पुस्तके उपलब्ध आहेत. आपण हे माहीत असे गृहीत धरून हे निरूपण संपन्न करायचे आहे. योगमार्ग. योगमार्गाने पांडुरंगी समर्पण होण्यासाठी साधकाला स्वतःला योगमार्गाने अंतःकरणात उतरावे लागते. त्या योगे दार्शनिक साक्षात्कारित स्वस्वरूपावस्थेत व्हावे लागते. त्यासाठी योगगुरूकडून मार्गदर्शन घ्यावे लागते. योगमार्गामध्ये अन्य पर्याय नाहीत. भक्तिमार्ग. भक्तिमार्गामध्ये साधकाने स्वतःला सोपे व्हावे आणि त्या योगे आपल्याला पांडुरंगी समर्पित होता येते या भ्रमाने अनेक पर्याय शोधले आहेत. या वाटेला साधकाने जाऊ नये अशी तुकाराम बुवांची इच्छा आहे. यासाठी ते अभंगाद्वारे मार्गदर्शन करत आहेत. प्रारब्धी हेवा. सर्वप्रथम साधकाला प्रारब्धी हेवा वाटायला हवा. प्रारब्ध याचा अर्थ आहे गतसंचिताप्रमाणे आपल्यासमोर नैसर्गिकपणे नियतीकडून जे प्राप्त झालेले आहे त्याच्या उपयोगाने जीवन जगणे. येथे सहजच आत्माचरण घडते, कारण आत्माचरणामध्ये महापरम आनंद मिळतो. आपण सुखदुःखातीत जीवन जगतो. यामुळे स्वाभाविकच आपण आपल्या प्रारब्धाव्यतिरिक्त अन्य गोष्टींचा हेवा, मत्सर, तिरस्कार करू लागतो. आपण त्यांच्या वाटेला जात नाही. परंतु दुर्दैवाने काही मूर्ख प्रारब्ध याचा अर्थ आपल्याला प्राप्त झालेल्या सर्व गोष्टी असा घेतात.
मानवाला महाप्रगल्भ बुद्धी, कुशाग्र आकलनशक्ती, तीव्र स्मृती आहे. याचा उपयोग करून, खरे पाहता दुरुपयोग करून मानव भरपूर म्हणजे अनावश्यक धनसंपत्ती मिळवतो. यात तो शिखी मिरवतो की हे सर्व माझ्या बुद्धिचातुर्याने मी मिळवित आहे, हे माझे आहे. यात नियतीला दूर ढकलले जाते आणि स्वकर्तृत्वाला प्राधान्य दिले जाते. अर्थातच या अनावश्यक धनसंपत्तीच्या विनियोगाने उपभोगामागे उपभोग घेऊन मौज मजा चंगळ करतो. यात संचितापेक्षा अन्य उपभोग घेतले जातात आणि संचिताचा भला मोठा ढीग साचतो. मग कसली आली आहे मुक्ती? जन्ममरण हे दुष्टचक्र पाठीस लागते. जोडी देवाची ते सेवा. तुकारामबुवा पुढे सांगतात की आपल्या नियतीशिवाय अन्य गोष्टींचा हेवा वाटू लागला की त्याला आत्मसेवेची जोड द्यावी. म्हणजे देहधर्म कर्मयोग करून स्वस्वरूप प्राप्त झालेले असो किंवा नसो, नित्य नियमित साधना उपासना करावी. अध्यात्माचे वाचन, श्रवण, मनन, चिंतन या योगे आत्मज्ञान प्राप्त करावे. यथाशक्ती आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करावा. परंतु दुर्दैवाने काही मूर्ख देवाची सेवा म्हणजे काय ते सद्गुरूकडून समजून न घेता पुरोहितांना बोलावून घरी देवांची स्थापना करतात आणि त्यांची नित्य अर्चा पूजा पाठ करायला पुजारी नेमतात. त्याच पुरोहितांना बोलावून शुभ दिवस पाहून धार्मिक सोपस्कारांचा समारंभ साजरा करतात. त्यावेळी ते पुरोहित मंत्र म्हणतात आणि त्यांच्यापुढे यजमानीण हात जोडून बसतात. त्यावेळी त्यांचे मढे पूजेसमोर असले तरी सर्व चित्त बोलावलेल्या पाहुण्यांकडे असते. मग अशाने खायला प्यायला, औषध घ्यायला, अन्य उपभोग घ्यायलाही नोकर नेमावे आणि स्वतः आराम करावा. परंतु तेथे स्वतः ते उपभोग घेतात, परंतु देवाची सेवा करताना स्वतः करत नाहीत. ज्यासाठी पुरोहित ठेवतात, काय म्हणावे या मूर्खपणाला. तुकारामबुवा म्हणून पुढे शेवटी सांगतात, तुका म्हणे बळ, बुद्धी वेचूनी सकळ. यास्तव तुकारामबुवा कळवळून आईच्या मायेने उपदेश करतात की स्वतः सर्व शक्ती बुद्धी वापरून देवाची सेवा करावी. त्यासाठी कोणाची मदत उपयोगी होत नाही. हे सर्व आपले आपणच करावे लागते. कारण आपल्याला आपले संचित संपुष्टात आणावयाचे असते. आपल्याला मुक्ती प्राप्त करायची असते. त्यासाठी स्वतःचे स्वतः झिजावे लागते. या योगे पांडुरंग आपल्या अंतःकरणात आहे याचे भान येते. यालाच आत्मभान, आत्मज्ञान असे म्हणतात. एकदा आपण अंशात्मा आहोत हे ज्ञान आपल्यामध्ये रुजल्यावर पुढे कदापिही आपल्याकडून अयोगिक कृत्य होत नाही. आपले संचित संपुष्टात येते आणि आपण अंशात्मा म्हणून पांडुरंगाची सेवा करत पांडुरंगासाठी या सृष्टीचा साक्षीत्वाने आस्वाद घेऊ लागतो. हरिओम.